आता बातमी गडचिरोलीत सकाळपासूनच विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा दुपारच्या सुमारास कोसळायला लागला। सुमारे 1.5 ते 2 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। मुख्यमंत्री पालकमंत्री जिल्ह्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि पूरस्थितीचा आढावा घेतला। जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस जो आहे तो भामरागड तालुक्यात झालाय। छत्तीसगड राज्यातही मुसळधार पाऊस पाहायला मिळाला। त्यामुळे भामरागड लगतच्या पामुल गौतम आणि पर्लकोटा नदीला पूर आलाय। या पुराचं पाणी भामरागडमध्ये शिरल्यामुळे इथल्या 700हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। पावसामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातल्या कोटापल्ली पूल पाण्याखाली गेला। त्यामुळे 4 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। आलापल्ली शहरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। इथल्या पेट्रोल पंपालाही पाण्याने वेढा घातलाय। पुरामुळे जिल्ह्यातले अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले। तिकडे भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले। धरणातून 1,53,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते। जळगाव जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला। सकाळपासूनच जळगावात जोरदार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं। जळगाव शहरात नवी पेठ परिसरात पाणी साचलं। त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला। जळगाव महापालिकेने या परिसरात तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली। बुलढाणा जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच भागात सकाळपासून जोरदार पाऊस झाला। जिल्ह्यातील अनेक नदी आणि ओढ्यांना मोठा पूर आलाय। पावसाचा जोर वाढला। संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात सातपुडा पर्वतातून वाहणाऱ्या ओढ्यांना पूर आला। तर जळगाव जामोद ते संग्रामपूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली।